स्पुटम फॉर अ कल्चर. ओके, कलेक्शन ऑफ स्पुटम कल्चर म्हणजे काय? जो तुमचा स्पुटम असतो त्याला आपण म्हणजे एक्झामिन करणार आहेत. मायक्रोस्कोपी अंडर असेल, ओके, किंवा त्यामध्ये बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. ओके, बल्जिम आपण त्याला सुद्धा बोलू शकतो आणि स्पुटम सुद्धा आपण त्याला. सो त्यामध्ये काय, स्पुटम सॅम्पल कॅन बी ऑब्टेन युजिंग अ नॉन इन्व्हेसिव्ह अँड or invasive method and ideally should be collected before antibiotics are started. It is very important that the sputum is coughed up from the lungs and spit from the mouth. ओके, त्यामध्ये काय नॉन इन्व्हेसिव्ह प्रोसिजर आहे आणि इन्व्हेसिव्ह सुद्धा प्रोसिजर आहेत. दोन प्रोसिजर असतात या, इन्व्हेसिव्ह आणि नॉन इन्व्हेसिव्ह. इन्व्हेसिव्ह म्हणजे काय, विदाऊट एनी आपण इंजेक्शन वगैरे आपण यूज करत नाही त्यामध्ये, त्याला काय बोलतो आपण नॉन इन्व्हेसिव्ह. विदाऊट एनी इन्स्ट्रुमेंट आपण जे यूज करतो त्याला आपण नॉन इन्व्हेसिव्ह बोलतो. आणि इन्व्हेसिव्ह म्हणजे काय, ज्यामध्ये आपण इन्स्ट्रुमेंट करणार यूज, मग ते कोणतेही असेल त्याला आपण इन्व्हेसिव्ह बोलतो. समजलं ना? नॉन इन्व्हेसिव्ह कोणते, जे की आपण डायरेक्टली टॅबलेट खातो, ते नॉन इन्व्हेसिव्ह. इन्व्हेसिव्ह म्हणजे काय, जे आपण पॅरेंटल रूटने मेडिकेशन घेतो त्या इन्व्हेसिव्ह. आणि नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजे काय, डायरेक्टली आपण मेडिकेशन घेतो ते. सो त्यामध्ये सुद्धा आपण जे स्पुटम असतो ते आपण नॉन इन्व्हेसिव्ह मेथडने सुद्धा कलेक्ट करू शकतो. आणि सेकंड वन आहे स्पुटम कलेक्शन सुद्धा आपण तो करू शकतो. म्हणजे डायरेक्टली सुद्धा सक्शन मशीन असेल किंवा अदर स्वॅब कल्चर असेल त्याने. बिफोर द अँटीबायोटिक आपल्याला ते कलेक्ट करायचं असतात. रिझन काय, कारण की त्यामध्ये अँटीबायोटिक मिक्स होतात मेडिसिन्स, म्हणून आपल्याला अर्ली मॉर्निंगला ते करावं लागतात. मग आफ्टर त्याच्या आपण काय करणार, पेशंटला अँटीबायोटिक मेडिकेशन देणार. त्यानंतर डेफिनेशन बघू आपण स्पुटम कलेक्शनची. हे स्पुटम कलेक्शन आहे ना, हे मोस्ट ऑफ का दिलेलं आहे तुम्हाला इम्पॉर्टंट, कारण की ज्या वेळेला पेशंटला ओव्हर असतात ना पेशंटला, सो आपल्याला त्या ठिकाणी टिक करायचं आहे पेशंटचा स्पुटम गेलाय का, पेशंटचं कल्चर सेंड केलंय का, हे तुम्हाला सेंड करावं लागतात. कलेक्शन तुम्हाला द्यावं लागतं त्यांना, ते ऑटोमॅटिकली कलेक्ट करतात पेशंट, पण तुम्हाला त्यावरचं टिक करावं लागतात. इन्व्हेंटरी असते पेशंटची, पेशंटची फाईल रिपोर्ट असते, त्यावरती तुम्हाला पीसी वरती सुद्धा वर्क करावं लागतं आणि फाईलमध्ये सुद्धा तुम्हाला मेंटेन ठेवावं लागतं. पीसी मध्ये असं की डायरेक्टली आता बिग हॉस्पिटल असेल, मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, त्या ठिकाणी ना तुम्हाला पेशंटचा आयडी टाकायचा आहे, पेशंटचं लॉग इन करायचं आहे, त्या ठिकाणी कोणती लॅबोरेटरी टेस्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि खाली तुम्हाला ऑप्शन असतात की कलेक्ट म्हणून जर तुम्ही सेंड केलं ना त्यांना, खाली लॅबोरेटरीचा पर्सन येणार आणि तो स्पुटम घेऊन जाणार. किंवा मग जे वार्डामध्ये मामा किंवा मावशी असतात, तुम्ही त्यांना सुद्धा सांगू शकतात, सेंड करू शकता त्यांची हेल्प घेऊन. समजलं? आपल्याला काय करायचं आहे, रिपोर्ट घ्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी रिपोर्ट आपल्याला प्रिंट आउट करून लावायचे आहेत. सेम जे पण तुम्ही ब्लड कलेक्शन करतात ना, तुम्हाला ब्लड सॅम्पल कलेक्ट करायचे आहे आणि डायरेक्टली लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला इन्व्हेंटरी करावं लागते. इन्व्हेंटरी म्हणजे काय, की तुम्ही कोणती रिपोर्ट करणार आहे, त्यामध्ये सीबीसी आहे, आपलं हेपॅटायटिसची असेल किंवा एबीजी असेल, तुम्ही कोणती त्या ठिकाणी सिलेक्ट करतात त्यानुसार तुम्हाला ब्लड सॅम्पल द्यावं लागतं खाली. समजलं? सो ते आपण हॉस्पिटल प्रोटोकॉलमध्ये सुद्धा फॉलो करू शकतो. डेफिनेशन बघा या ठिकाणी, कलेक्शन स्पुटम फॉर अ डायग्नोस्टिक प्रोसिजर. इट इज अ केअरफुल प्रोसिजर ऑफ द हेल्थ केअर प्रोव्हायडर टू आयडेंटिफाय द प्रिडॉमिनंट पल्मोनरी डिसऑर्डर. आता ही डायग्नोस्टिक प्रोसिजर आहे ना, ही केअरफुली हँडल करण्यात येतात, कारण की जो टीबीचा पेशंट आहे त्याला अगोदरच टीबी बॅक्टेरिया याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो त्यामध्ये आपण केअरफुली विथ द प्रिकॉशन्स आपण डायग्नोस्टिक प्रोसिजर फॉलो करायची. रिझन काय, कारण की जे पण पल्मोनरी म्हणजेच काय रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी आपण ते आयडेंटिफाय करू शकतो. बस एवढंच त्याचं फंक्शनिंग आहे. या डेफिनेशन मध्ये एवढं सांगितले. सो तुम्हाला जस्ट नॉलेजसाठी तेवढंच माहिती पाहिजे की आपण स्पुटम कलेक्शन का करतो, रिझन काय, पल्मोनरी डिसऑर्डर असेल किंवा रेस्पिरेटरी डिसऑर्डर असेल. सो त्यामधून जे पण आयडेंटिफाय येणार आहे आपण ते करण्यासाठी स्पुटम कल्चर करतो. प्रिन्सिपल बघा आता स्पुटम कल्चरचे काय आहेत. स्पुटम स्पेसिमेन कलेक्शन म्हणजे काय, द एम ऑफ स्पुटम कलेक्शन टू आयडेंटिफाय द बॅक्टेरियल, viral or a fungal cause of the suspected infection and its sensitivities to antibiotics. A specimen is indicated if the client has clinical sign of infection including like the productive cough and the purulent sputum, sign of systemic infection, pyrexia of unknown origin. यामध्ये काय की जे पण बॅक्टेरियल, फंगल किंवा व्हायरल जे पण तुम्हाला कॉज झालेला आहे त्यामध्ये आयडेंटिफाय करतात.
ओके, विच टाईप ऑफ तुम्हाला कॉज झालेला आहे, विच टाईप ऑफ डायग्नोसिस तुम्हाला प्रेझेंट आहे इन युअर रेस्पिरेटरीमध्ये, ओके, किंवा पल्मोनरी डिसऑर्डर कोणते प्रेझेंट आहे. सो हे काय करतात, कॉज करतात, म्हणजे काय आयडेंटिफाय करतात की विच टाईप ऑफ बॅक्टेरिया प्रेझेंट आहे तुमच्या पल्मोनरी सिस्टीममध्ये किंवा तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये. सो जर का स्ट्रेप्टोकोकस, जर का हा बॅक्टेरिया प्रेझेंट असेल, सो तो काय आयडेंटिफाय करू शकतो, स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन इन युअर रेस्पिरेटरी पॅसेज, त्यामुळे तुम्हाला शो करणार. ओके, परत हे आपलं काम नाही आहे, हे काम असतं लॅबोरेटरीवाल्यांचं, जे मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करतात ना मायक्रोबायोलॉजी, हे मायक्रोबायोलॉजीवाल्यांचं काम आहे पूर्ण प्रॉपरली व्हिज्युअलाइज करणे, म्हणजे प्रोसिजर आपल्याला कलेक्ट करावं लागतं, फक्त हे आयडेंटिफाय हे ते करणार आणि जस्ट तुम्हाला रिपोर्ट म्हणून त्या ठिकाणी राईट करून पाठवणार. तुम्हाला आयडेंटिफाय झालेलं आहे, सर्व काय माहिती आहे, स्ट्रेप्टोकोकस निमोकोकाय किंवा स्ट्रेप्टोकोकस एनायरोसिस बॅक्टेरिया प्रेझेंट आहे पेशंटमध्ये. सो आपण पेशंटला अँटीबायोटिक स्टार्ट करायचे, एवढं वर्क आहे, एवढे प्रिन्सिपल आहे यांचे. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्पुटम काय आहे, एक थिक आणि स्टिकी स्पुटम असतो येलोइश कलरचा आणि एक सलाइवा असतो थिन अँड वॉटरी कलरचा. तुम्हाला 2 स्पुटम द्यायचे किंवा तुम्ही 1 स्पुटम सुद्धा देऊ शकता. जो अर्ली मॉर्निंगचा जो कफ करणार पर्सन, मग त्यावेळेला बलजम बाहेर येणार, सो त्याला सांगायचं आपल्याला त्याला एक स्पेसिमन द्यायचं आहे की या कंटेनरमध्ये तुम्ही अर्ली मॉर्निंग तुम्ही टाकू शकता. मग तो वरती लेबल आपल्याला लावायची आहे, डेट ऑफ सेंड डेट असेल, टायमिंग असेल, ते आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपरली राईट करायचे. स्पुटम मे बी डिस्क्राईब युजिंग द फॉलोइंग टर्म विच इज कॅन एअर डायग्नोसिस कॉज ऑफ द म्युकॉइड्स, म्हणजे काय, कंटेनिंग ऑर द रिसेंबलिंग म्युकस असं त्याला आपण बोलतो. प्युरलेंट म्हणजे काय, कंटेनिंग फॉर द पस, त्यामध्ये पस प्रेझेंट असणार, जो आपला येलोइश कलरचा असतो ना बलजम, त्यामध्ये काय असतो प्रेझेंट पस सुद्धा असू शकतो, हे आपल्याला आयडेंटिफाय करता येणार आहे. त्यानंतर आहे म्युक्युप्युरलेंट, म्हणजे काय काय असतात, कंटेनिंग पस अँड म्युकस मेम्ब्रेन दोन्ही असणार म्युक्युप्युरलेंटमध्ये. त्यानंतर फ्रॉथी म्हणजे काय असणार आहे, व्हिजिबल फ्रॉथ असणार आहेत. विस्कस म्हणजे काय असणार आहे, थिक अँड स्टिकी कलर असणार आहे किंवा शेप असणार त्याचा. ब्लड स्टेन म्हणजे बघा व्हिजिबल ब्लड प्रेझेंट असतात. समटाईम ज्यावेळेला पेशंटचं स्पुटम बाहेर येतो ना, त्यामध्ये ब्लड सुद्धा प्रेझेंट असतात, सो आपल्याला ते सुद्धा आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्यानंतर येलो ऑरेंज और ग्रीन स्पुटम सुद्धा असणार आहे पेशंटमध्ये फॉर द बॅक्टेरियल और व्हायरल इन्फेक्शन, यासाठी आपण आयडेंटिफाय करतो. रेड स्पुटम, प्रेझेन्स ऑफ स्पुटम सजेशन फॉर द ट्युबरक्युलोसिस, ब्रोंकायटायटिस, ओके, और द कॅन्सर. हे रेड स्पुटम आपल्याला त्या ठिकाणी बघतात. रेड म्हणजे काय, डायरेक्टली फुल रेड, डॉट स्पॉट असेल तर ते म्हणजे काय, इन्फेक्शन झालेलं आहे, इंटरनल जे पण लंग्स आहे त्यामध्ये टिश्यू डॅमेज झालेलं आहे म्हणून ब्लड येते जस्ट नॉर्मल. पूर्ण ब्लड असेल तर समजून घ्यायचं पेशंट कॅन्सर असेल किंवा ट्युबरक्युलोसिस किंवा ब्रोंकायटायटिस असू शकतो पेशंटमध्ये. त्यानंतर व्हाईट फ्रॉथी स्पुटम जर का असेल, सो पल्मोनरी एडिमा. पल्मोनरी एडिमा म्हणजे काय, इन्फ्लामेशन ऑफ युअर इनर लंग्स कॅव्हिटी, जो लंग्स कॅव्हिटी असते त्या ठिकाणी आपल्याला काय होतं, एडिमा होतं, स्वेलिंग होते. पर्पजेस काय आपले, टू आयडेंटिफाय द ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर द लंग इन्फेक्शन. आयडेंटिफाय करण्यासाठीच करतो ना आपण, जो पण इन्फेक्शन आहे लंग्समध्ये, सो तो आपण आयडेंटिफाय करतो. टू असेस द इफिशियन्सी ऑफ द ट्रीटमेंट टू डिसीज सच एज टीबी. सो समटाईम ज्यावेळेला टीबी असेल प्रेझेंट पेशंटमध्ये, सो टीबी मध्ये आपण अर्ली करतो ॲट द टाइम ऑफ ज्यावेळेला आपण पॉझिटिव्ह आला, सो आपण डायरेक्टली स्टार्ट द ट्रीटमेंट ऑफ टीबीची आपण ट्रीटमेंट स्टार्ट करतो. प्रिपरेशन ऑफ क्लायंट, आता या ठिकाणी आपल्याला आर्टिकल्स का लागणार आहेत ते आहेत. प्रिपरेशन ऑफ क्लायंट म्हणजे काय, क्लायंटला तुम्हाला काय इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत प्रिपरेशन ऑफ क्लायंटमध्ये. ॲडवाइज द क्लायंट टू ड्रिंक इनफ फ्लुइड ऑन अ नाईट बिफोर द टेस्ट. इनफ फ्लुइड आपल्याला त्यांना द्यायचं आहे नाईटला बिफोर द टेस्टसाठी. असेच द जनरल कंडिशन ऑफ द क्लायंट. जनरल कंडिशन म्हणजे काय, पेशंटची जी पण कंडिशन आहे प्रॉपरली आपल्याला माहिती पाहिजे. ऑस्कल्टेट द लंग्स टू कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ सिक्रेशन्स. लंग साऊंड आपण सिक्रेट काय म्हणजे असेस करायचे आहेत केव्हा, ज्यावेळेला S1 साऊंड, S2 साऊंड, S3 साऊंड, S4 साऊंड, हे 4 साऊंड असतात लंग साऊंड. ओके, सो हे साऊंड आपण चेक करणार. सो त्यावेळेला कळणार की आपल्याला पेशंटच्या चेस्टमध्ये किती सिक्रेशन प्रेझेंट आहे. ज्यावेळेला आपण बोलणार पेशंटला डीप ब्रिथिंग घ्या, सो ज्यावेळेला तो डीप ब्रिथिंग घेणार ना, सो आपल्याला स्टेथोस्कोप म्हणून साऊंड असं येणार की सिक्रेशन प्रेझेंट आहे म्हणून. ज्या पर्सनमध्ये एडिमा असतो
ज्या पर्सनमध्ये टीबी असते, ज्या पर्सनमध्ये सिक्रेशन जास्त प्रेझेंट असतात, सो त्यांच्यामध्ये S1 आणि S2 साऊंड जास्त चेक केलं जातं. ओके. Assess the timing of the last meal. Wait for 1 to 2 hours after the eating. Instruct the client not to use any antiseptic mouthwash before the collecting the sputum in order to reduce the chances of the false result होणार आपला. अँटीसेप्टिक ज्यावेळेला आपण यूज करतात ना, म्हणजे काय, आपल्याला अँटीसेप्टिक यूज करायचं नाही. आपल्याला ज्यावेळेला पेशंटला आपण अँटीबायोटिक देतो, सो त्या अगोदरच आपल्याला घ्यायचं आहे. ओके, स्पुटम. सो अँटीसेप्टिक सोल्युशन आपण ज्यावेळेला माउथवॉश त्याला देणार ना, सो तेव्हा सुद्धा आपल्याला बिफोर द आपल्याला ते घ्यायचं आहे. रिझन का, त्यामध्ये कंटेंट ऑफ केमिकल असणार आणि आपले रिझल्ट कशी येणार, फॉल्स एरर येणार त्यामध्ये, एरर. म्हणून आपल्याला ते प्रिकॉशन्स घ्यायचे त्यामध्ये. आर्टिकल्स कोणते कोणते लागणार आपल्याला? डिस्पोजेबल ग्लोव्स लागणार आहेत. स्पुटम कंटेनर विथ द प्रॉपर लेबलिंग, पेशंटचं नेम, एज, ओके, डेट ऑफ ॲडमिशन, डेट ऑफ सर्जरी असेल तर सर्जरी लिहायची, ओके, डायग्नोसिस लिहायचं, आणि पेशंटचा MR नंबर असतो. MR नंबर सर्वांमध्ये असतो ना, पेशंटचा नंबर असतो एक. जे मोठे मोठे हॉस्पिटल असतात ना, मल्टी स्पेशालिटी, त्यामध्ये पेशंटचा नंबर असतो. सो तो नंबर तुम्ही टाकला. पेशंट इन आउट आहे, म्हणजे इन डिपार्टमेंट म्हणला आहे की आउट डिपार्टमेंट म्हणला आहे, म्हणजे OPD बेसिसवर पेशंट आहे की ॲडमिशनवाला पेशंट आहे. सो ते आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी टाकावं लागेल. ज्यावेळेला आपण ते टाकणार ना, सो पेशंटची पूर्ण हिस्ट्री आपल्याला भेटणार. पेशंटचे लॅबोरेटरी रिपोर्ट, पेशंटची इनपुट चार्ज, पेशंटची बेड चार्ज, पेशंटचे मेडिकेशन, सर्व आपल्याला फाईल त्या ठिकाणी भेटेल. किडनी ट्रे लागणार आपल्याला. पेपर टिश्यू आर रिक्वायर लागणारच आहे. त्यानंतर बघा प्रोसिजर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. स्पुटम कलेक्शनची, स्पुटम कलेक्शन आपल्याला कंटेनरमध्ये करायचं आहे कलेक्ट. ओके. स्टेप्स काय तुझ्या? स्टेप्स आहे, एक्सप्लेन द प्रोसिजर टू द क्लायंट, प्रॉपरली एक्सप्लेन करायचे तुम्हाला कसं घ्यायचं आहे. लेबल द कंटेनर प्रॉपरली. त्यानंतर वॉश हँड्स, तुमचे हँड्स वॉश करायला लावायचे किंवा पेशंटला सुद्धा आपण हँड वॉश करायला लावायची. वेअर अ ग्लोव्स, हे केव्हा करणार आपण ही प्रोसिजर? ज्यावेळेला पेशंट हा सिटिंग पोझिशनला जाऊ शकणार नाही किंवा वॉकिंग करणार नाही, त्या पेशंटमध्ये आपण करणार स्वतः. पण जर का पेशंट प्रॉपरली मेंटेन आहे, प्रॉपरली त्याची ऍक्टिव्हिटी करू शकतो, त्या पेशंटमध्ये आपण करत नाही, पेशंटलाच करायला सांगणार आपण स्पुटम कलेक्शन. इन्स्ट्रक्ट द क्लायंट टू टेक 3 or 4 डीप ब्रीथ, म्हणजे डीप ब्रीथ त्याला घ्यायला लावायची. रिझन काय? सिक्रेशन लवकर बाहेर आहे. एक्झेल स्लोली अँड देन द कफ फोर्सफुली टू ब्रिंग आउट द स्पुटम अँड टू स्पीट इन टू द स्टेराईल कंटेनर. मग त्यावेळेला त्याला कफ करायला लावायचा एक. मग कफ जेव्हा करणार ना, त्याचा स्पुटम ह्या ठिकाणपर्यंत येणार, मग तू कलेक्ट करू शकतो तुझ्या कंटेनरमध्ये डायरेक्टली विदाउट टचिंग द इनसाइड ऑफ इट, म्हणजे आपल्याला इनसाइड साईडला टच करायचं नाही. जो कंटेनर असतो तो स्टेराईल कंटेनर असणार आहे, म्हणजे पॅक असणार, प्लास्टिक पॅक असतात, मग ते आपल्याला ओपन करायची, मग पेशंटला द्यायची. क्लोज द कंटेनर विथ द लिड टाइटली. सेंड इट टू द लॅबोरेटरी फॉर द अनालिसिस. अनालिसिस म्हणजे काय? त्यामध्ये ते चेक करणार कोणता टाईप ऑफ कॉज आहे याच्यामध्ये प्रेझेंट. रिमूव्ह ग्लोव्स, वॉश हँड प्रॉपरली. डॉक्युमेंट द प्रोसिजर. डॉक्युमेंट म्हणजे कसं आहे? आपल्याला इन्व्हेंटरी करावं लागते पेशंटची, इंडेंट टाकावं लागतं. इंडेंट म्हणजे त्यामध्ये हे की पेशंटला मी हे लॅबोरेटरी सॅम्पल सेंड केलेलं आहे स्पुटम कलेक्शनसाठी, सो तुम्ही त्या ठिकाणी कलेक्ट करा. मग ज्या वेळेला मी इकडून सेंड करणार ना, मग त्या ठिकाणी ते सेम पेशंटचे MR नंबर टाकणार त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये कॉम्प्युटरवर, आणि रिसिव्ह म्हणून सेंड त्या ठिकाणी करणार. रिसिव्ह ज्यावेळेला आपण इकडून जर का टेस्ट टाकले नाही ना, तिकडे रिसिव्ह करत नाही, ते घेत पण नाही. हॉस्पिटल्समध्ये असं असतं. सो आपल्याला ते फॉलोअप करायचं आहे. हे आपली स्पुटम कलेक्शनची टेस्ट झाली. सो यामधून तुम्हाला काय नाही समजलं मला ते विचारू शकतात. सगळ्यांना समजलंय? सिंपल प्रोसिजर आहे स्पुटम कलेक्शनची, की आपल्याला फक्त मेन माहिती पाहिजे की स्पुटम कलेक्शन का करतात. ज्यावेळेला पेशंटमध्ये रेस्पिरेटरी प्रॉब्लेम असतो, पल्मोनरी सिस्टीममध्ये डिस्टर्बन्स असतं, किंवा लंग्समध्ये ॲब्सेस असेल, किंवा व्हायरल असेल, बॅक्टेरियल असेल, किंवा फंगस असेल, ते इन्फेक्शन झालेलं असेल, तर आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि बाबा तिकडे पाठीमागे